पुणेकर रसिक खवयांनी पसंत केलेली अनेक ठिकाणे पुण्यात आहेत. कर्वेनगर भागातील विठ्ठल मंदिराजवळचं खत्री बंधू यांचं आईस्क्रीम हे त्यापैकी एक. खत्री बंधू यांच्या पॉट आईस्क्रीमच्या स्वादासाठी पुण्याच्या सर्व भागातील नागरिक इथे रात्री गर्दी करतात. याच रस्त्याच्या कोपऱ्यावर सुरू झालेला हा व्यवसाय आज आधुनिक शॉपीच्या रूपाने पुणे शहरात विस्तारत आहे. आपण म्हणतो की परिस्थिती आल्यावरती माणसाला एक एक गोष्टींचा विचार करायला लागतो आणि ती परिस्थिती माणसाला घडवते. तसंच काहीसं आमच्या बाबतीत झालेलं आहे. काहीतरी व्यवसाय करावा अशी कल्पना डोक्यात आली. एक भेळीची गाडी आपण टाकू अशी माझी कल्पना होती वैयक्तिक. पण वडिलांनी सांगितलं की मामाकडं आईस्क्रीमचा व्यवसाय आहे, अगदीच भेळीची गाडी टाकून हे करण्यापेक्षा आईस्क्रीम तुम्हाला शिकवायला पण लोक तयार आहेत, तर तुम्ही मामाकडे जाऊन तू शिकून ये आणि मग आईस्क्रीम चालू करू. माझ्या डोक्यात किंवा आईस्क्रीमच्या धंद्यात थोडंसं मार्जिन प्रॉफिट जास्त आहे असं समजून मी मग त्यांना सांगितलं की, आणि त्यांच्या आईने सजेस्ट केलं की नाही तुम्ही आईस्क्रीमच करा म्हणून. दूध तयार कसं करायचं आणि त्याची आईस्क्रीम तयार करताना किती मेहनत लागते हे मी मुलांना शिकायसाठी पाठवलं होतं. तर त्यांनी ते सक्सेस झाला. 8 दिवस त्यांनी तो पॉट फिरवला हाताने. मग म्हटलं आपण हे करायला हरकत नाही. तर सुरुवातीला मी 2-2 लिटरचं आईस्क्रीम मुलांना करून दिलं. मोठा भाऊ 8वीत होता आणि मी 5वी किंवा 6वीत होतो ज्यावेळेस आम्ही सुरू केलं त्यावेळेस. आणि दोघंही मिळून बनवून घेऊन जायचो आणि आईस्क्रीम विकायचो तिथे. कधी तो असायचा कधी मी असायचो, असं दोघंही थांबून ते विकायचो आम्ही तिथे. पॉट आईस्क्रीमच्या दर्जेदार चवीला मागणी वाढते आहे हे लक्षात आल्यावर गिरीश खत्री आणि राहुल खत्री यांनी अनेक स्वाद विकसित केले. सतत संशोधन व ग्राहकांशी संवाद साधून चवीत सातत्य राखलं. पुण्याचं वैशिष्ट्य असणारी मस्तानी आईस्क्रीम ग्राहकांना द्यायला सुरुवात केली आणि खत्री बंधूंची मस्तानी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. पूर्वी आम्ही इथे जवळच राहत होतो, आम्ही इथे यायचो. आता मी इथून राहायला दूर गेलेली आहे, तरी पण आम्ही मस्तानी वगैरे पिण्यासाठी इथेच येतो. पॉट आईस्क्रीम म्हणजे ऍक्च्युली एक लाकडी भांडं असतं. त्याच्या आतमध्ये बेरिंग वरती एक स्टीलचं भांडं असतं. त्याच्यामध्ये दूध आणि आईस्क्रीमचं जे कंटेंट असतं ते टाकायचं असतं. त्याचा एक नैसर्गिक पद्धतीनं आईस्क्रीम बनवण्याची ती प्रोसेस मानली जाते. सीताफळ मस्तानी जी असते म्हणजे सीझनल असते, पण ती अप्रतिम असते. म्हणजे ती असेल की दॅट्स गुड. अदरवाईज गुलकंद मस्तानी इज फंटास्टिक. सीझनला जांभूळ आईस्क्रीम हे लॉन्च केलं की जांभूळ हे शुगरला चालतं, शुगरच्या लोकांना फायदेशीर असतं. खत्री बंधूंच्या आईस्क्रीमची लोकप्रियता पुण्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्यानंतर दूरवरून लोक गाड्या काढून कर्वेनगरला येऊ लागले. यामध्ये नामवंतांचाही समावेश होता. यातूनच फ्रँचायझीची कल्पना निघाली व अल्पावधीत सिंहगड रोड, कोथरूड, मंडई, पत्र्या मारुती चौक, औंध अशा 5 शाखा लोकप्रिय झाल्या. ज्यांची लहान लहान मुलं आता मोठी झालीत, इंजिनियर झालीत, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पोस्टला आहेत आणि ते येऊन सांगा अरे मी लहान असताना सुद्धा आईस्क्रीम खातो. त्याही त्याला त्या लोकांना सुद्धा आम्हाला आनंद वाटतो की अरे आम्ही काहीतरी चांगलं केलंय की ज्यासाठी लोक आजही आमच्याकडे येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 वर्षापासून क्वालिटी मेंटेन्ड आहे. तसं म्हणजे आधी 10 वर्षापूर्वी स्मॉल लेवलवरती होता, आता बऱ्यापैकी एक्सपांड झाल्यानंतर देखील क्वालिटी मेंटेन आहे. क्वालिटीमध्ये काही फरक आलेला नाही आहे. आम्ही ऑलमोस्ट गेले 2 वर्ष इथे येतो. बेसिकली आमची मुलगी, आम्हाला तिला आईस्क्रीम खाल्ल्याशी आमचा दिवस सध्या तरी एंड होत नाही आणि खत्री आईस्क्रीम त्या मनाने मुलांकरता सेफ आहे. चंदननगर, खडकवासला, पिंपरी चिंचवड, काळेवाडी इकडून लोक आईस्क्रीम खायला येत होते. अक्षरशः एकदा तर असा अनुभव आला की स्वारगेटवरून आपल्या पाहुण्यांना घेऊन लोक चालत आलेले आहेत आईस्क्रीम खायला. तर ते प्रत्येक वेळेस आल्यानंतर अहो आम्हाला एवढ्या लांब यायला लागतं, तुम्ही जरा तिकडे एखादी शाखा ओपन करा असं प्रत्येकाकडून यायचं. मग आमच्या नात्यातले काही लोक किंवा काही संबंधातले चांगले मित्र अशांना आम्ही फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली. फ्रँचायझी आम्ही देतो लोकांना, त्यात आम्ही आमचाच MRP त्यांना आमचाच प्रॉडक्ट विकायला लावतो. तिथे ते दुसरं काही देऊ शकत नाही आणि त्याच्यावरती आम्ही त्यांना पर्सेंटेज देतो. आम्हाला पुण्यातल्याच काही चांगल्या भागांमध्ये फ्रँचायझी द्यायच्या आहेत. 2चं आमचं काम चालू आहे आणि पुढे अजून वाढवायच्या. त्यामुळे स्वच्छता आणि कस्टमरशी व्यवस्थित वागणं, बोलणं हे तुम्ही सांभाळा, तुम्हाला निश्चित यश येईल.
या सक्सेसकडे बघताना 2-4 गोष्टी ज्या शिकलो. पहिली गोष्ट म्हणजे अतिशय ग्राहकांशी तुमचे संबंध चांगले पाहिजेत. कष्टाला दुसरं अल्टरनेटिव्ह मशीन नाही आणि जेवढं मन लावून तुम्ही कुठलंही काम कराल तर यश हे तुम्हाला नक्की मिळतं. घरासाठी हातभार लावण्याच्या प्रेरणेतून आई वडिलांच्या मदतीने अतिशय लहान वयात खत्री बंधूंनी घरगुती स्वरूपात सुरू केलेला हा व्यवसाय जिद्द, कष्ट आणि मेहनतीनं मोठा केला. त्यांच्या यशाची ही कहाणी सर्व तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.